आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। स्ट्राइक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र। वर्षभर पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याचीही माहिती समोर। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता। निवडणुका 2 टप्प्यात होणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून शक्यता व्यक्त। वर्षभर मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा। किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार। शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमधील निवडणुकीसंदर्भातील माहितीवर अजितदादांची प्रतिक्रिया। महिलांच्या सबलीकरणाबरोबर सुरक्षेवरही आमचा भर। पवारांच्या सरकारवरील टीकेला अजितदादांचं उत्तर। संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। विधानसभेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल 1633 अर्ज। सत्ताधारी पक्षातील सदस्यही काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार। आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। सगळे सोयऱ्याच्या मागणीवर जरांगे ठाम। शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष। खुर्दमधून बुजुर्गमध्ये कधीही परतता येतं। अमित देशमुखांचा अजित पवार गटाला सल्ला। आमदार नितेश राणेंवर नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उल्वेमधील कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। वरळी मतदारसंघात दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंची भेट। लोअर परळचा राजा गणपती मंडळात दोन्ही नेते भेटले। संदीप देशपांडेंनी हाक मारताच आदित्य ठाकरेंकडूनही प्रतिसाद। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेटी देणार। दुपारी 4 वाजता आदित्य ठाकरे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार। अजितदादांकडून लालबागच्या राजाचं दर्शन। राजाच्या दर्शनानंतर दादा चिंतामणी आणि सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन। सोलापूरच्या भाजपा आमदार सुभाष देशमुखांना मोठा धक्का। विधानसभा निवडणुकीआधी सुभाष देशमुख यांच्या गटात बंडाळी। देशमुख गटातील 6 नगरसेवकांचा दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद यांना पाठिंबा। पुण्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या रमेश थोरातांकडून तयारीला सुरुवात। महायुतीत दौंड विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जाणार। रमेश थोरात पवार गटाकडून किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर चौकशीच्या फेऱ्यात। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी पोलीस नोटीस बजावणार। दीपक बडगुजरचा गोळीबार प्रकरणात हात असल्याचा आरोप। धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक। कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण कसं देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन। तर तातडीनं एक नवी समिती गठीत करण्यात येईल, शिंदेंची माहिती। धनगर समाजाला आदिवासींचं प्रमाणपत्र देण्याच्या अभ्यासासाठी सुधाकर शिंदे समिती 2 राज्यांचा दौरा करणार। तसंच जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार जात पडताळणी समितीला देण्याचेही मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। राज्य सरकारचा समिती स्थापन करण्याचा निर्णय मान्य नाही। पंढरपूरमधील उपोषणकर्त्या धनगर समाजातील आंदोलकांचा पवित्रा। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दावा। सरकारांना जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन इतकीच पेन्शन नव्या पेन्शन योजनेत मिळणार। यूपीएस योजना आम्ही स्वीकारली आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा दावा। शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी यावं, केसरकरांचं आवाहन। दरम्यान केसरकरांच्या भाषणावेळी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। नवीन मतदार नोंदणी करताना अल्पसंख्याकांची नावं नोंद करू नये। कोल्हापुरातील शिंगणापूर ग्रामपंचायतीचा ठराव। दरम्यान ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी। ठरावाचा चुकीचा अर्थ लावला गेला, सरपंच रसिका पाटलांची प्रतिक्रिया। डोंबिवलीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मैत्रीपूर्ण भेट। खासगी कार्यक्रमानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांमध्ये भेटीगाठी। ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष न दिल्यानं पुण्यासारख्या शहराची स्थिती बिकट झाली। देशात स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट व्हिलेज झाली पाहिजेत। पुण्यातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं वक्तव्य। जागतिक बाजारात भारतीय कांद्याचा दर जास्त। कांद्याच्या निर्यात वृद्धीची शक्यता नाहीच। सरकारनं कांदा निर्यात शुल्क रद्द करावं, व्यापाऱ्यांची मागणी। केंद्र सरकारचा कांद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय। भारती पवार यांची प्रतिक्रिया। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सतत वादात असणाऱ्या ससून रुग्णालयातील 4 कोटींचा घोटाळा उघड। ससूनच्या कर्मचाऱ्यांकडून 4 कोटी 18 लाखांचा अपहार। लेखापाल अनिल मानेसह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार। शिक्षक संच मान्यतेचा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करण्याची शिक्षक संघटनांची मागणी। मागणीसाठी शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार।
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात. 2 वर्षांच्या विलंबानंतर पार पडत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तयारी पूर्ण. 22 सप्टेंबरला मतदान. मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत. कल्याणहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने.